नसते ते. हे दुजेपणाचे असणारे त्या ठिकाणी दलाल आहे. दलालातीचं असणारं काही चालत नव्हतं. राम भजनाशिवाय दुसरा तिथलं काहीही चालणार नाही, अशा प्रकारची अवस्था आहे. मंगळो मंगळो भाषा सवेग निवटू पाहे घसा, प्राणियान कळे सहसा दलालाईसा द्वैताचा. मला लय येत आहे त्याच्यातलं. इकडे मालकाला मिळ लागू द्यायचा नाही, त्या रुमालाच्या हाती करून सोडलंच का कपाला, सोड कपाला. तिकडे गेलं की ते घेणार आहे का त्याला, काळजी करू नका, देऊन टाकलं बिस्किटाला. इकडं कपाला म्हणतोय, तिकडं बिस्किटाला म्हणतोय. काय मिळ आहे महाराज त्याचा. हे असले जे अंगळू मंगळू जी नंद भाषा आहे का, ही भाषा असणारी त्या नंदीग्रामामध्ये चालत नव्हती. आणि द्वैत्याचा दलाल द्वैत तिथं असणारं नंदीग्रामात नव्हतं. भरत नगरी लोक चतुर सोय अद्वे कांगवीर, होता दूताचा संचार वरते सत्वर छिदिते. हुशार लोक होते महाराष्ट्र नंदीग्रामामधले. भरताच्या नगरीचे लोक चतुर होते. आणि ते असणारे असला द्वैत, हे जर दलाल मध्ये जर असा खांडखोंड करायचा प्रयत्न करायला ना, त्या दलालाला असं धस काढून लावित होते महाराज. बरं कोणते दलाल हे नाही बरं का, ते सांगितलेले बाजारातले नाही. आपण बी ऐकलो त्या बाजारातले दलाल. ह्याच्यात काही दलाल षडविकार भरलेले थे. काम क्रोध मद मत्सर दंभ मद अहंकार, हे रामनामानी याच्यातले दलाल बाहेर काढायचे असतात आपल्याला. आणि हे जर एकदा आपले दलाल जर बाहेर निघाले ना मधले, आणि मग हे कोठार आहे ना, हे सगळा राममय होत असतो. हे दलाल बाहेर काढावं लागतील. पण आमचे हे दलाल बाहेर निघतच नाहीत. लय झालं तर आम्ही इथवर बसूसरच असतील, इथंच निघतील. खाली उतरले की पुन्हा आमचे ते दलाल लगेच महाराज तयार होते. म्हणून करता हे दलाल मुळासकट खांडून टाकले पाहिजेत. हे आमच्याच्याने होत नाहीत. पण सांगायचं असते, भारताच्या नगरीतल्या लोकांनी तसं केलं. वाचा एक एक उदयमाई सकाळी सकळी आकाशा, द्वैता द्वैताची ते कोण दशा, परम परेशा बिनटले. एक एकाची असणारी त्या ठिकाणी अशी दशा होती की आम्ही या दैत्याला, आम्ही या दलालांना असणाऱ्या आमच्या शरीररूपी घरातून, आमच्या या शरीररूपी नगरातून आम्ही त्यांना असणारा काढून टाकू. आणि एक एकाची दशा असणारी आम्ही बेहाल करू. आणि आमचं जे हे घर आहे ना, हे आम्ही निर्मळ करू. ही अवस्था भरताच्या नगरीतली आहे. वाट्या चंबारे कथा कीर्तन चोफेरे, गात राम कीर्ती गजर अमर झरे तुषारी. हाट वाटिया गजरी. बाजार 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 बाजारात सुद्धा नामस्मरणच होतं. प्रत्येक गावात कुचरवाटा असते. कोण्या गावात असते, इथंच नाही असं नाही म्हणतायत, कोणत्याही गावात आहे कुचरवाटा. आणि त्या कुचरवाट्यावर लोक 7-8 वाजता जेवण करून बसतील. नावच त्याचं कुचरवाटा असते म्हणलं, लोक कसे असतील तुमचे तुम्ही ओळखून घ्या. पण त्या कुचरवाट्यावरती लोक बसलेले असतील. एखादा महात्मा जर गावाकडं जेवण करून जर टाळ खांद्यावर घेऊन जर मंदिरात भजनासाठी चाललेला असला, आणि भजनाला तो जर चाललेला असला, तर त्या कुचरवाट्यावर बसलेले कुचर निघालं बघा आता. चाललं बघा आता. आता लावतंय माईक आणि असं आरडतंय, झोप बी देत नाही आणि काहीच करू देत नाही. बरं याला देव तरी मिळाला असेल का बरं. ते म्हणतात किलोवरचा कुठून कुठून ह्याने पाव किलोवर आणला. हे असं ते म्हणतात ना. अशा आपल्या गावाने कुचरवटे होते. पण इथला कुचरवटा नंदीग्रामातला असा नव्हता. बाजारातही भजन,
रानातही भजन आणि त्या वट्यावर सुद्धा रामनामाचं भजन हनुमंतरायाला पाहायला मिळालं. आनंद भरताच्या मनी गेले शून्यत्व हरडोनी चैतन्य घन होणे निर्विकार जने सुस्थिर. आनंद भरताच्या मनामध्ये तिथं, कारण राम नामा इतका आनंद या जगामध्ये कुठंच नाहीये. ते जर नामस्मरण घेतलं ना इतका आनंद येतोय. आता तुम्ही गावाकडे जा पायी पायी पळत, आत्ता पांदीचा रस्ता असू द्या आणि गावाकडे तुम्ही जायचा प्रयत्न केला आणि खुडखुड वाचू द्या आणि तुम्हाला भेव वाटू द्या. आणि तुम्हाला भेव वाटल्याबरोबर तिथंच लगेच राम 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 श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. घर आल्याला कळणार नाही. हे कलियुगातलं उदाहरण आहे. ही रामनामाची ताकद आहे. आणि म्हणून ते रामनाम भरत राजा उल्हासानं प्रभूचं घेतोय. गरजता राम नाम कल्लोळ गगनावगीचे महुरार मोक्ष फळी लगडोन आले एके झाले हरिरंगी. महाराज ते असणाऱ्या रामनामाने असणार, हे जे असणारं शरीर रूपी असणारं झाड आहे ना ह्याला मोहर लागला महाराज, तोर लागला. जसं आंब्याला सुरू होते ना आता रगडून जातात का नाही त्या तवरानं मोहरानं, तसं हे असणारा शरीर रूपी असणारं आकाश रामनामामध्ये असणारं रगडून गेलं मोहानी असणारं त्या ठिकाणी. आणि मन स्थिर आणि मन स्तब्ध. कुठल्याही प्रकारचा रामनामाशिवाय चंचलत्वपणा या मनामध्ये असणारा राहिला नाही. ही अवस्था भरताची आणि भरताच्या नगरातल्या लोकांची होती. फक्त एकमेव कारण, एक संत चांगला भेटला पाहिजे. आणि तो संत चांगला भेटला रे भेटला की गावाचं कल्याण, महाराष्ट्र जगाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नसतं. तो भरत राजा. वाचक महादेव शिंदे शेलू, सूचक गणेश चव्हाण नांदगाव. वाचक महादेव शिंदे शेलू, सूचक गणेश चव्हाण नांदगाव. तो चहाला तेव्हा ते झोपले होते. पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. अर्जुनेश्वर महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. हरि हरि. देखता नगर वृत्तांत कपी स्वानंद डुलत पुढे देखिला भरत अतिविस्मित स्वय झाला. स्वामी आत्मा विश्वाचा भगवंतची सोय साच्या केवी उलंगू याची वाचा लावीन कथेचा अन्वयो. असो कथानुसंवाद नंदीग्राम स्थानापर्यंत स्वतः मारुत्र्याचं दिव्य औषधी समवेत उड्डाण असणारं आलेलं आहे. वेळ असणारी संध्याकाळची राजा भरतानं पाहिलं. हा असणारा सीधा साधा दुसरा कोणी नसून देवाचा राजा इंद्र. इंद्र म्हणून राम नामांकित दुष्ट दळण करण्यासाठी राम नामांकित बाण पाहिला सोडला. बाणानं संकल्प विकल्प मनामध्ये केला. पुढे असणारा श्रीराम प्रभूचा अनन्य भक्त मारुत्रेया, सोडणारा बंधू राजा भरत. पुढेही पाय ठेवता येत नाही, परत देखील घेता येत नाही. काही करावं काही नाही. संकल्प विकल्प बाण मनामध्ये करू लागला. जटाधारी वलकलांबार तापा समे
वेशी मनोहर ओहो राजीव लोचन श्याम सुंदर अति मनोहर साजीराम. खरोखरच मारुतीरायानं संकल्प किंवा सन्मुख चिन्ह असणारं पाहिलेलं आहे. ठाण वाण रूपलेखा कळा विन्यासे प्रसन्न वदन. ओ जशा प्रकारे स्वतः लंकास्थानी जाण्यास्तव मारुतीरायानं हा जो संन्यास ऋषी वेश धारण असणारा या ठिकाणी केलेला वनवास हा नाहीसा केला. स्वरूप स्वतः असणारा अयोध्येचा राजा असणारा श्रीराम प्रभू स्वरूप धारण केलं. तशा प्रकारे ज्यावेळेस पूर्व अवस्थेमध्ये मारुती स्वतः श्रीराम प्रभू तशा प्रकारे सन्मुख चिन्ह दिसू लागलेलं आहे. माझा राम या स्थानी कसे आले काही नाही. संकल्प विकल्प मारुतीराया मनामध्ये विचार करू लागला. ठान मान गुण लावण्य कला विन्यास प्रसन्न वदन हरी हरी देखता कपी उद्विग्न रघुनंदन येते काला. मनाची ओवी नाही स्वरूप तसं हो. ठाणमान रूपलेखा कळा विन्यासे प्रसन्न वदन. जशा प्रकारे भगवंत श्रीराम प्रभूचं स्वरूप तशा प्रकारे राजा भरत दोन भावामध्ये किंचित देखील भिन्नता त्या ठिकाणी नाही. भिन्नता होती कशी? श्रीराम प्रभू काळे सावळे राजा भरत अत्यंत गोरा परंतु वेळ असणारी संध्याकाळची. गोरा हे का सावळा हा विचार न करता माझा राम दिव्य औषधी आणण्यासाठी ताबडतोब जा आणि ताबडतोब दिव्य औषधी घेऊन ये म्हणून पाठवलं. आणि माझा राम या स्थानी कसे आले? मनोमय करोणी नमन पुरुषार्थे शोभोन काय बोलत कपिनंदन कोण विघ्न तुझाले. मनोभावे मारुतीरायानं साष्टांग नमस्कार राम समजून असणारा घातला. रामा संध्याकाळच्या वेळी ताबडतोब जा ताबडतोब दिव्य औषधी घेऊन ये कारण लक्ष्मणाला उठवायचं आहे. लक्ष्मण उठून राजा रावणाचा घात 33 कोटी देव नवग्रहाची भेडी किंवा शरणागत बिभीषणाला लंकेचं राज्य प्रदान करायचं आहे. हे कार्य साध्य करण्यासाठी ताबडतोब जा ताबडतोब दिव्य औषधी म्हणावी तोसी आत्मा राम दिससी दुःखाचा राम रणी सांडिला युद्ध धर्म परमाधर्म त्वा केला. काय रामा रामा भक्ता राखे पायापासी दुर्जनाशी संवारी. खरोखरच स्वतःला आत्माराम जगाचं प्रतिपालन दुष्टाचा संहार करणारा असणारा या ठिकाणी अयोध्याचे राजा असणारा श्रीराम प्रभू असे राम तुम्ही मग स्वतःचा भौती अवस्थेत सोडला. शरणागत बिभीषण सोडला किंवा वानराचा राजा सुग्रीव सोडला. अंगद नळ निळ जांबुवंत सीता मातेला देखील सोडलं आणि स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी नंदीग्राम स्थानी आला. धीर वीर परम उदार रण प्रवीण महाशूर क्या पुराणे गर्जतिया भारते समग्र लटिकेची. रामा रामा तुमचा जो परिवार कसा हो? धीर वीर परम उदार रणप्रवीण महाशूर खरोखरच असणार भक्ता राखे पायापासी ओ दुर्जनाशी संवारी. ही जी ब्रिदावळी ही मला रामा काही खरी या ठिकाणी वाटत नाही. का हो? आज्ञा दिली मारुतीला ताबडतोब जा आणि ताबडतोब दिव्य औषधी घेऊन ये. आज्ञा देऊन विनंती या ठिकाणी केली किंवा असणारा या ठिकाणी स्वतः असणारा या ठिकाणी सुषेण वैद्यराजाच्या आज्ञेवरून तुमच्या आज्ञेवरून संध्याकाळच्या वेळी त्रिसत्य कार्य साध्य करण्यासाठी धावत इतका दूर पंथक्रमण केला. लटिके तुझे कुळशीळ लटिके तुझे व्रत सकळ हरी हरी लटिके तुझे प्रताप बळ लटिकाच केवळ पुरुषार्थ. रामा रामा लोक संग्रह करता खरोखरच लटके तुझे कुळशीळ लटके तुझे व्रत सकळ लटके तुझे प्रताप बळ लटकाच केवळ श्रीराम. कशा प्रकारे कार्य साध्य होईल काही नाही काही देखील सांगता येत नाही. तुझ पुरुषत्वाची नाही काही स्त्रीत्व ही तुझ नाही. काय म्हणावं तुला? नपुसका होनी पायी वेश तोही लटिकाची. रामा रामा स्वरूप जर पाहिलं तर पुरुषाचं स्वरूप असणार आहे.
आणि या ठिकाणी कार्य साध्य करण्यासाठी मला या ठिकाणी पाठवलंस आणि लक्ष्मणाला त्या अवस्थेमध्ये सोडून स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी गुपित नंदीग्राम स्थानी आलात. तुम्हाला स्त्रीत्व या ठिकाणी नाही किंवा पुरुषत्व देखील या ठिकाणी नाही, स्त्री नाही पुरुष नाही, याच्या व्यतिरिक्त नपुसक अवस्था रामा तुमची आहे. काय तोंड असणार आहे या ठिकाणी वाढणार. लटकी तुझी धरती कीर्ती, लटकी तुझी शौर्य शक्ती, लटकी तुझी स्थिती गती, लटिका निश्चिती श्रीराम. रामा रामा लटकी तुझी शौर्य शक्ती, लटकी तुझी धरती कीर्ती, लटका असणारं सूर्यवंशी कुळ किंवा असणारा या ठिकाणी लंकेत या ठिकाणी अयोध्येचा राजा राम हा परिवार देखील लटका असणार आहे. व्रताची वाढविले नामामृता तुझे नियम धर्म, व्रता तुझे धर्मा धर्म रघुत्तम व्रताची. रामा लटकेच तुझा असणारा या ठिकाणी परिवार, लटकेच कुळ शूळ असणारा या ठिकाणी सूर्यवंशी किंवा असणारा जगात ते प्रतिपादन करणारा दुष्टाचा संहार करणारा असा राम खरोखरच कार्य साध्य नाही. ते तुका पुरुषार्थ केला, ते तुका वायाची वाढविला, हरी शास्त्र धर्मा बोलला विलारणी सांडिला सौमित्र. रामा त्या स्थानी गेल्याच्या नंतर असणारं वानर वीर असणारे आहेत शरणागत बिभीषण. यांना काय तोंड दाखवू. लटकेच तुझे कुळशीळ, लटकेच तुझे व्रत सकळ किंवा लटका असणारा पुरुषार्थ आहे हो. कार्य साध्य करण्याच्या ऐवजी प्राण वाचवण्यासाठी एकटे धावत लंका स्थानी या खरोखरच स्थानी असणारा नंदीग्राम स्थानी आला. बिभीषण शरणांगता वानर सांडिले अनाथ, सुग्रीव सांडिला ते तर रावणे घात करावया. ज्यावेळेस लंकेपर्यंत जाण्याच्या अगोदर स्वतःचं संरक्षण करण्यासाठी शरणागत बिभीषण अनन्य भावेनं शरण आला. शरण आल्याबरोबर त्यांना ब्रिदावळी दिलीस की लंकेमध्ये जातो, राजा रावणाचा घात, लंकेचं राज्य वीरा तुला मी या ठिकाणी प्रदान करीन किंवा असणारे या ठिकाणी वानरांचं कार्य परिपूर्ण साध्य, सीता मातेला असणारं बंधन मुक्त, हे सर्व ब्रिदावळी कुठं रामा असणारी. आम्ही एक एक गोळांगुळा गिळू शकू ब्रह्मांड गोळ, काय से रावणाचे बळारणी सकळ जिंकावया. मारुत्रेया सन्मुख राजा भरत राम समजून बोलू लागलेत. रामा आम्ही एक एक गोळांगूळ गिळू शकू ब्रह्मांड गोळ. रावण तर कसा आहे चिलट मात्र असणारे या ठिकाणी आहे. राजा रावणाचा घात करून कार्य साध्य केलं असतं, वाट पाहण्याच्या ऐवजी धावत का आला. घाई तळमळी सौमित्र राणी सांडोनी सत्वर, पळाला सितू रघुवीर बाण समोर धाडीला. दिव्य शक्तीचा प्रहार झाल्यामुळं घाई तळमळी सौमित्र त्या अवस्थेमध्ये सोडलास. सीता माता शरणागत बिभीषण वानर वीरांना सोडलास, स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी धावत आला. मुहूर्त एक राहता स्थिती ते क्षणे आणि तो औषधी ते उठोनिया सौमित्र ते रावणा ते मारितो. रामा आज्ञास्थळ मारुतीला पाठवलंस. दिव्य औषधी घेऊन येईपर्यंत क्षणभर त्या ठिकाणी थांबला असतास. दिव्य औषधीचा रस करून शक्तीबिळी घातला असता. लक्ष्मण जागृती अवस्थेमध्ये केला असतं राजा रावणाचा घात. 33 कोटी देव नवग्रहाची बेडी मुक्त केली असती. श्रीरामा थोरा न्याय केला, विकळ बंधुरनी सांडिला. काय केलं ऐकता भरत चकित झाला, पाहू लागला काशी. रामा थोर अन्याय केला. विकळ बंधू लक्ष्मण त्या अवस्थेमध्ये सोडला. वानर वीर सोडले. स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी संध्याकाळच्या वेळी पाठोपाठ या नंदीग्राम स्थानी आलात. राजा भरतानं पाहिलं हा कोण असणार आहे काही नाही, मी राम म्हणून हा या ठिकाणी बोलू लागला. कथानुसंवाद याच्याकडून या ठिकाणी श्रवण करावं लागलं. कपी रूपे पर्वताकार पुची बांधोनी डोंगर, गगनी जात से सत्वर गरजत थोर राम नामे. स्वरूप जर पाहिलं तर बलाढ्य असणार आहे. कपी रूपे पर्वताकार, खरोखरच संध्याकाळची वेळ असणारी आहे
आवाढव्य असणारा या ठिकाणी पर्वत भार असणारा या ठिकाणी घेतला. कोण स्थानी तरी गोणगोड युद्ध संग्राम या ठिकाणी होऊ लागला असेल. कार्य साध्य करण्यासाठी हा वीर संध्याकाळच्या वेळी कार्य साध्य करू लागला. दिसे अति बलवंत काळी काळा दृष्टी नानी तो बाण देखो रामा नावांकित सत्वर येत पयाला. राजा भरतानं मनाच्या ठिकाणी ठाण मांडलं. दिसे बलवंत कळी काळा देखील दृष्टी या ठिकाणी न नांदणारा किंवा असणार आता बाट विघ्न येती घरा पुढचे दार बंद करा अशा प्रकारचा बजरंग बली आहे. कार्य साध्य करण्यासाठी गेला. आतापर्यंतचा कथानुसंवाद कसा आहे काही नाही सुरळीत आपण या ठिकाणी श्रवण करावं. होय रामदूत साचारा युद्ध मांडले घोरांदर पर्वत घेऊन सत्वर करावया संवार जात असे. याचा असणारा शस्त्रभार किंवा याचं ठाण मान याचा प्रताप पाहिल्याच्या नंतर मनाच्या ठिकाणी ठाण मांडलं. कोण स्थानी तरी गोणगोड युद्ध संग्राम होत असेल. संध्याकाळच्या वेळी हा बलाढ्य पर्वत किंवा असणारं शस्त्र वगैरे घेऊन या ठिकाणी जाऊ लागला. कोण स्थानी कसं कार्य होऊ लागलेलं आहे काही नाही. याला विनीत होऊन सर्व कथानुसंवाद परिपूर्ण आपण श्रवण करा. संगीत हा पातला पुसो व्रतांत वहिला 14 वर्षा पाठी भेटला रामे धाडीला कृपाळत्वे. राजा भरतानं मनाच्या ठिकाणी ठाण मांडलं की भगवंता तुझी कृपा प्रसंगी येते हा पातला पुसो व्रतांत वहिला. श्रीराम प्रभू वनवासाला जाऊन 13.5 वर्ष झालेली आहेत. आजपर्यंत रामाची कशा प्रकारची कथा घडली काही नाही. कथानुसंवाद श्रवण करण्यासाठी मिळालं नाही. माझं भाग्य थोर जेणेकरून मारुत्र्यासारखा वीर माझ्या समोर या ठिकाणी आला. श्रीराम दीनदयाळ रामा भावार्थ भूकाळ हरी राम सप्रेम स्नेहाळ प्रणत पाळ श्रीराम. राम कसा आहे हो दीनदयाळ कृपेचा कोळा खरोखरच असणारा जगाचा असणारं प्रतिपालन दुष्टाचा संहार कार्य आचरण करता करविता श्रीराम प्रभू. राम जीवाचे जीवन रामा जीवाचे अंजन जीवी जीवा समाधान राम चिद्घन ओरला. खरोखरच असणार राम जीवीचे जीवन राम जीवीचे अंजन जीवी जीवा समाधान राम पृथ्वी आप ते जीवायू नवे नवे ब्रह्मांडामध्ये भक्ताचं प्रतिपालन करणारा स्वतः भगवंत श्रीराम. राम कथे विनयत बहुत दिवस होतो पीडित रामे कृपा करुणी त्वरित कपी पर्वत पाठविला. ओ राजा भरत विचार करू लागलेला आहे की नंदी चित्रकूट पर्वत स्थानी आम्हा दोघाचा कथानुसंवाद झाला. खरोखरच अयोध्येचं राजकार्य तू असणारं कर म्हणून रामानं मला या ठिकाणी पाठवलं. 13.5 वर्ष घडलेले आहेत. रामाची कथानुसंवाद कशा प्रकारे आहे काही नाही आजपर्यंत श्रवण करण्यासाठी मिळालं नाही. कोण स्थानी राम आहेत कशा प्रकारे सीता माता कथानुसंवाद श्रवण करण्यासाठी मिळाला नाही. माझं भाग्य थोर जेणेकरून हा बलाढ्य मारुत्र्यासारखा वीर माझ्या समोर आला. यासी पुसता प्रवृत्ती समग्र राम कथा सविस्तर आम्हा सांगेल वाढणार अति चतुर दिसत आहे. राजा भरतानं ठाण मांडलं काया वाचा मने करून जर अनन्य भावीनं शरण गेलो शरणागता शरण्य साची एक रघुनंदन अशा प्रकारचा राम भक्त आहे. 13.5 वर्ष झालेले आहेत. कथानुसंवाद कसा घडला काही नाही परिपूर्ण मला श्रवण करण्यासाठी मिळेल. आयसे विचारोनी मनी भरत सादर राम श्रवणी पुसता झाला तत्क्षणी प्रेमे करोनी कपिसी. असा सारासार विचार राजा भरतानं मनामध्ये केला. काया वाचा मने करून विचार केला. तो मनामध्ये विचार करू लाग तू कोठील कोण या स्थानी येण्याचं काय कारण. संध्याकाळच्या वेळी बलाढ्य पर्वत वगैरे घेऊन कोण स्थानी जाऊ लागला. जे जे प्रश्न मी या ठिकाणी विचारू लागलो याचं साध्यंत प्रत्युत्तर मला दे. कोण कैचा लासी कोटून पुची
पर्वत काय म्हणू राम भेटी तुझा कैसेनी कोपे करून बोलसी माझी ही विनंती तुम्ही कोठील कोण इतका दूर पंथ क्रमण्याचं काय कारण संध्याकाळच्या वेळी दिव्य औषधी असणारी घेऊन जाऊ लागला आहात बलाढ्य पर्वत घेतलात राम असणारे कोण दोन राम मला या ठिकाणी ठाऊक आहेत तुमचा मुख्य राम असणारा कोण राम कैचा कोटीला कोण तुझा कोपाया काय कारण कोटे पडिला लक्ष्मणा वानर गण ते कैचे राजा भरत प्रश्नामध्ये प्रश्न विचारू लागला राम कोठील कोण तुझं कोपावया काय कारण कोठे पडिला लक्ष्मण वानर गण ते कैचे कारण राम लक्ष्मण सीता माता तिघच वनवासाला गेलेले होते हे वानर असणारे कुठले कैचा विभीषण शरणांगत कोटे रावणे सिजुंज होत हरी हरी लक्ष्मण केवी झाला मूर्छित कोण हेतू युद्धासी कैचा शरणागत विभीषण कोटे रणसंग्राम या ठिकाणी होत आहे लक्ष्मण असणारा कशामुळे या ठिकाणी मूर्छित पडला किंवा कोण स्थानी युद्ध होऊ लागलं किंवा असणारा या ठिकाणी लंकाधिपती राजा रावण कोण आहे कोण्या अर्था तू गेलासी परमात कशा लागिने तोसी वेळो वेळ राम स्मरसी रामी तुम्हासी शक्य कैचे हे वानरा माझा साध्यंत प्रश्न जो आहे कोण्या अर्था तू गेलासी हा बलाढ्य पर्वत कशासाठी घेऊन जाऊ लागलेला आहेस रागाच्या आवेशामध्ये या ठिकाणी क्रोधान्वित होऊ लागला तू कोठील कोण या स्थानी येण्यासाठी काय कारण जे जे प्रश्न विचारलेले आहेत या प्रश्नाचं साध्यंत प्रत्युत्तर मला दे समूळ माझा संध्या तुआ छेदावा महाबाहो जणे उदास होसी बाहो कथाने ओ सांगता हे वानरा माझे जे साध्यंत प्रश्न असणारे आहेत रागाचा आवेश न करता जे जे प्रश्न विचारलेले आहेत या प्रश्नाचं सुरळीत साध्यंत प्रत्युत्तर मला दे तुझे मुखी राम स्मरण म्हणून तुझा आलो शरण पुढती घाली तोलो टांगण राम कथन मला सांग तुझे मुखी राम स्मरण मी या ठिकाणी श्रवण केलं श्रवण मनन निध्यासन भक्तगणांनी कार्य साध्य करावं तशा प्रकारे मी अनन्य भावीने शरण आलेलो आहे लोटांगण घालतो 13.5 वर्ष झालेले आहेत श्रीराम प्रभूची कथानुसंवाद कसा घडलेला आहे काही नाही प्रत्युत्तर मला या ठिकाणी दे भरत प्रेमाचा संपूर्ण प्रेमे बांधिला कपिनंदन नवळ कोणी भरत चिन्ह राम म्हणून उपासी साध्यंत वृत्तांत भरत प्रेमाचं संपूर्ण प्रेमे बांधिला कपिनंदन हा समोर असणारा कोण आहे काही नाही हा विचार न करता माझे श्रीराम प्रभूच आहेत म्हणून रागाच्या आवेशामध्ये मारुत्रेय पुढे असणारे बोलू लागले उपहास मिसे कपिनाथ श्रीराम ते वर्णित सूक्ष्म सर्वगतानंत सदोदित सांगत उपहास मिसे जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारी तशा प्रकारे श्रीराम मारुत्रेय राम समजून बोलू लागले आहेत की खरोखरच हे जे सोंग करू लागले आहात हे माझ्याकडे या ठिकाणी चालणार नाही इथं कसे या ठिकाणी आहात लोकसंग्रह करता या ठिकाणी बोलू लागलात हे ठकवा ठकवी माझ्याकडे रामा चालणार नाही आतापर्यंत कसं काय कार्य केलं हे सर्व मी मारुती ओळखणार आहे किती नेनते पण घेसी लटिकाची प्रेमा दाविसी जगासी जैसा ठकवितोसी तैसे मदसी चाले ना रामा मी बजरंग बली आहे किती नेनतपण घेसी लटकाची प्रेमा दाखविसी तू वाढणार कोठील कोण या स्थानी येण्यासाठी काय कारण लटका असणारा बोलू लागलास परंतु मी असणारा या ठिकाणी मारुती माझ्यापाशी ठकवा ठकवी किंवा हा वेश धारण करणं किंचित देखील चालणार नाही उघड सर्वत्र ससी सोनी विश्वा भेडला विसी जगीच जगान दिससी पातलपसी सूक्ष्मत्वे रामा खरोखरच पृथ्वी आप तेज वायू नवे सर्व ब्रह्मांडामध्ये कार्य आचरण करता करविता तुम्ही उघड सर्वत्र अससी आसोनी हे सर्व विश्वाला वेड लाविसी जगासी जैसा ठकवितोसी रामा तसं या पट्ट्यापाशी
मारुत्र्यापाशी काडीभर देखील जे जे पहावया निघाले ते उघडे नागवले नागवे हळहळीत केले हिंडविले दिगंती. रामा रामा मनाचा संवाद नाही. ग्रंथकर्ते नाथ महाराजांनी विश्लेषण जे केलेलं आहे आजपर्यंत जे जे पाहावया निघाले तेथे उघडे नागवले नागवे हळहळीत केले. अंबाजोगाई नवे नवे लातूर सोडून देखील खरोखरच दरी पिंपळगाव सोनपेठ साईडकडे पाठवले. एकी अन्नाची वरदिले एक पाला खाऊ लागले एकी तृणरस सेविले पाहू लागले तुझ लागी. रामा रामा तुझ्यासाठी कोणी असणार जे वस्त्र अलंकार याचा असणारा त्याग वनवास व्रत आचरणी या ठिकाणी केलं किंवा असणारे हे जे वस्त्र आहेत या वस्त्रामुळे कार्य या ठिकाणी साध्य होत नाही. पांढरे शुभ्र वस्त्र अंगावर परिधान करावे जेणेकरून स्वतः भगवंत मला प्रसन्न. एका माता जटाभार एकी वळविले शरीर एक सेविती उदक मात्र एकी निरही सांडील. भक्तांनी एका माता जटाभार एक वळविले शरीर एक सेविती उदक. आज असणारी एकादशी व्रत जरी झाला असेल तरी काही देखील खडीसाखर देखील न खाता केवळ पाणीच किंवा असणारे एक पायावर उभा टाकून नामस्मरण करावं जेणेकरून भगवंत त्रिसत्य सत्य प्राप्त होते. एक झाले एक चर्माच्छादन परम एका तृणाची शेजारा विस्तार नरकेश. हो कोणी असणारे वल्कलांबर असणारे परिधान या ठिकाणी केलेले आहेत. झाडाच्या साली वगैरे असणारे गुंडाळू लागलेले आहेत. हे आवाढव्य केस वगैरे कशाला करायचे आहेत. सर्व केस टकले असणारे या ठिकाणी करू लागलो. अंगावर असणारे या ठिकाणी खरोखरच पांढरे शुभ्र किंवा वेगळ्याच कलरचे असणारे कपडे वगैरे या ठिकाणी परिधान करू लागले जेणेकरून स्वरूपाकडे पाहिल्याच्या नंतर आमचे भगवंत मला त्रिसत्य प्राप्त होती. एक झाले जी बोडके दंडी मुंडी भगवे सुडके एकी वेडीले फडके एक बोलके अति चतुर. हो भक्तगण कोणी असणारे बोडके झाले अंगावर भगवे सुडके वगैरे परिधान असणारे या ठिकाणी केले किंवा असणारा कोणी असणारा जटाचा भार असणारा या ठिकाणी वाढवला किंवा आवाडवे हा भार पाहिल्याच्या नंतर तरी भगवंत माझ्यावर या ठिकाणी भक्त म्हणून प्रसन्न या ठिकाणी होतील. माझं कार्य त्रिसत्य सत्य साध्य होईल. पाहती तुझ लागी सर्वताना दिससी जगी असोनी त्यांच्या सर्वांगी भ्रमण वेगी करविसी. रामा रामा भक्तासाठी ऐसे पाहती तुझ लागी सर्वता न दिससी जगी तुझं आहे तुझं पासी भगवंता परी तू जागा चुकलासी. हे इतर भक्तगणांना चालेल परंतु बजरंग बलीपाशी या ठिकाणी चालणार नाही. आतापर्यंत कुठं लपलास काही नाही रामा लक्षपूर्वक या ठिकाणी चले माता मी जाना तसे समस्त लपलासी जेत तेत मी समस्त सांगेन. रामा रामा आतापर्यंत भक्तगणांना असंख्यात या ठिकाणी ठकवलंस. खरोखरच असणारं परळी सोडून लातूर अंबाजोगाई असं सर्वत्र या ठिकाणी पळवलंस परंतु मारुत्र्यापाशी किंचित देखील चालणार नाही. आतापर्यंत कुठं कुठं कसा या ठिकाणी रामाला लपलास कसं भक्तगणांना ठकवलंस लक्षपूर्वक पुढं कथानुसंवाद या ठिकाणी श्रवण कर. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पुढील वाचक सुनील महाराज जोगी हसनाबाद सूचक प्रभाकर महाराज पाडुली हजारे. हरी हरी
पुंडलिकावृती रामचंद्र भगवान की महारुद्र हनुमंत महाराज की विघ्नेश्वरे भगवान की जय. हरी हरी श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरामचंद्राय नमः. पाहत्या भेने लपसी बापुडी वेणाय लावेश शिकी पाहणे होणे राहासी ते कोणाशी लक्षेना. राम जय राम जय जय राम राम कृष्ण हरी. हाय पाहत्या भेने लपसी बापुडी वेडाय लावेश शिकी पाहणे होऊन राशी हे कोणाशी लक्षेना. गौवा काकाचं वर्णन आहे. हनुमंतरायाचं आगमन नंदीग्रामामध्ये. हनुमंतराया भरतासी प्रभू रामचंद्र समजून हनुमंतराया भरताशी संवाद करू लागले आणि म्हणू लागले, हे देवादी देवा, तो अनेक भक्ताला इथून मागं ठकविलंस, पण मी हनुमंत आहे, माझ्यापाशी ठकविणं जमणार नाही असे हनुमंतराया बोलू लागले. आई निर्धारी मागी काढिता वेळना लगे जडी बुडता मशायसा तळपताय लाज सर्वता अवतार. मग हनुमंतराया त्या भरताला राम समजून म्हणू लागले, तो देवा अनेक अवतार घेतलेस, त्या अवतारामध्ये मत्स्य अवतार घेतलास, भक्त पळाले, हा एवढा मोठा बलाढ्य मासा कसा. तिथं गेल्यानंतर तू माशाचं स्वरूप बदलून पुढं काय केलंस. आई ओळखून धरिता येथा रूपानी काची धरितो हात पायी पोटी घालत येत पाठी करिता. भक्तानं तुला देवा ओळखलं आणि ओळखल्यानंतर तू मत्स्य अवतार सोडून म्हणले हात पाय मध्ये घातलास, म्हणजे कशा अवतार धारण केलास असंही बोलू लागले. अय पर्वत पडिल्या पाठीवरी ओळखीन देशी तरी येथे धरिताय निर्धारी रूपांतरी लपतो. तो कशा अवतार झाल्यानंतर ते डोंगर घेऊन पाठीवर म्हणले देवा पळू लागलास. अवतार हा कासवाचा. भक्तानं ओळखलं हा काय, हा एवढा मोठा कासव नसून देवाचा अवतार आहे. तिथं भक्त गेल्यानंतर तो त्या कासवाचं स्वरूप बदलून पुढील अवताराचं कार्य देवा तो करू लागलेला आहे. धावण्या धावतई मागेसी भेने भेने शुकर होशी विगी दांती भोये धरिशी करुणा भाषी. भक्त तिथं आल्यानंतर काय केलंस, हा कासवाचा अवतार सोडून दिलास, पुन्हा पुढं पळू लागलास आणि वराह असणारा हा असा अवतार घेतलास आणि ती पृथ्वी आपल्या ह्या दाढेवर धरलीस. असा तो अनेक अवतारात त्या भक्ताला ठकविलंस. हनुमंतराया त्या भरताला प्रभू रामचंद्र समजून बोलू लागले. तिथे ओळखिता निर्धारी जाबाडे पसरोनी भारी गुरुगुर करीशी खांबा भितरी नरका होणे ठाकशी. नरसिंह अवतार नंतर काय ते शुक्र अवतार वराह अवतार धारण केल्यानंतर भक्तानं ओळखलं. नंतर असणारा तो नरसिंह अवतार धारण केलास. मग नरसिंह अवतार केल्यानंतर आपला म्हणले जबडा हे करून म्हणले त्या समोरच्या असणारा तुझ्या त्या शत्रूला म्हणले टरटर म्हणले फाडून असा तो कार्य केलेला आहे. नाख किसे तिकट भारी हाते धरुणी अंगावरी उदर चिवणी नखाग्री करीशी बोहरी पाहत्या. मग त्या नरसिंह अवतारामध्ये त्या हिरो कोण प्रल्हाद भक्ताच्या कैवारासाठी नरसिंह अवतार घेतलास. मग अनेक असणारे तुझे नख तिकट होते आणि मग त्या कुणाला हिरण्यकश्यपाला तुझ्या नखानं टरटर फाडून त्याचा अंत केलास. निर्धारिता निष्ठंखे होशी बापुडा भिकारी रंगे आ दिन कुब्ज होनी देखे
बळी पासी भिके हो नंतर म्हणले वामन अवतार काय धारा केलास कोण हे देवादी देवा तू काय केलंस नंतर वामन अवतारामध्ये एक बट्टू वेश धारण केलास आणि कुठं गेला खाली त्या बळीच्या सेवेसाठी गेल्यानंतर बळी चतुर्भारी काय केलं पुढं बळी राजा चतुर भारी तेने ओळखोनी निर्धारी धरणी द्वाळपारे करी अध्यापीवरे तिष्ठ हो पुन्हा हनुमंत बोलू लागले बाबा काय तो लहान बट्टूवेस घेतला बळीच्या द्वारात गेल्यानंतर बळी चतुर हुशार आहे ओळखीलं आणि तुला तिथं सेवक म्हणून म्हणले काय अद्यापपर्यंत म्हणले सेवक म्हणून तुला तिथं बळीनं ठेवलेलं आहे असे बोलू लागले तेथोन लपताय लवडे सवडी मागे न सांडिती मागाडी मगा माप आपुले मायेचे मडी निज निवाडी काढी परशुराम अवतार नंतर म्हणले पुन्हा तिथून म्हणले काय वामन अवतार कुठला परशुराम अवतार घेतलास मग आपल्या पितृवचनासाठी काय केलंस त्या रेणुका मातेचा अंत केलास आणि तूच असा रडू लागलेला आहेस असं देवा त्या याच्या परशुराम अवतारामध्ये कार्य केलेलं वर्णन करू लागले आई लटकेची मगलो निघाय रडशिये माये माये लोक म्हणती झाले काय अपूर्व पाहे हो मग त्या परशुराम अवतारास काय केलं पितृवचन पाळलं त्या रेणुका मातेला म्हणले धडा वेगळं सिर केलंस आणि तूच असणारा मोठमोठ्याने रडू लागलास म्हणू लागला झाले काय असा देवादी तो देव तो अनेक काय असणाऱ्या भक्ताला ठकविलेलं आहेस असं कार्य केलेलं आहेस आतांशी पहाय पारोकडे आ किती मिळविली माकडे सागरी तरुणी गुंडे लंका केवढी घेतली हनुमंतराय म्हणू लागले जाऊ दा हे इथून मागायला झालेला नगदी नगदी खेळे काय ह्या देवाने किती मला ठेवलं हे एवढे असणारे वानर जमा केले आणि वानर जमा करून हे काय लघु लागव करून सर्व वानर आणि राजा सुग्रीवाला सोडून कोण देवादेव प्रभू रामचंद्र इथं येऊन बसलेत असं ठकविलेलं आहे माझ्यापाशी ठकविणं जमणार नाही हनुमंतराय बोलू लागले आय आय करुण्या महारे मरविला लक्ष्मण शरणागत बिभीषण तूही सांडून पळालास देवादी देवा भरताला प्रभू रामचंद्र समजून हनुमंतराय म्हणू लागले काय केलंस अरे कोण लक्ष्मण तिथं मूर्छित अवस्थेत त्या ब्रह्मशक्तीनं ह्याच्यात पडलेला आहे तो सुवेळा पर्वतावर बिभीषण हे आपला कोण राजा सुग्रीव शरणागत आहे त्या शरणागताला सोडलं सगळ्याला आन देवादी देवा प्रभू रामचंद्रा तू इथं येऊन बसलास असे हनुमंतराया त्या भरताला राम समजून बोलू लागले तू राम मी मारुती लपनी न चले मज प्रती उठे चाले शीघ्रे गती उर्मिला पते ओ हनुमंतराय म्हणू लागले मला बी काय म्हणतात हनुमान राम भक्त मी आणि तू देवादी देव राम आहेस माझ्यापाशी हे चालणार नाही आता हे रामा उठ लवकर लवकरात लवकर आणि काय करायचं मी असणारा कोणत्या औषध आणलेलं आहे जायचंय आणि लक्ष्मण तिथं पडलेला आहे लक्ष्मणाला उठवायचंय हनुमंतराया भरताला राम समजून बोलू लागले घेऊनी मोहाची बुंधी घेऊन दिनव्रती कोणे म्हणून मजे प्रती पुसो निशिते आलासी ए रामा अरे मोहाचं पांघरून घेतलंस मोहाची बुंती घेतलीस आणि तिथून इथं येऊन बसलास आणि मला विचारतोस कोण आहे काय असा अनोळखी सारखा हे रामा तू मला बोलतोस असे हनुमंतराया बोललोय एक उरला शे रावण त्याशी मारितान लगे क्षणी न येता पुच्छी बांधून ने
सत्य जाणो श्रीरामाये. ओय, हे प्रभू रामचंद्रा, एकटा एक रावण उरलेला या. तू इथून नाही जर उठलास रेवा, त्या शेपटात गुंडाळीन तुला आणि लंकेकडे वाहून घेऊन जाईन असे हनुमंतराया त्या भरताला राम समजून बोलू लागले. उठवीन लक्ष्मण निराळीन रावेण अभिषेकीन विभीषण तरी मी दूत जाणे रे रामा. हो काय रामा, तुला शेपटीत बांधून तिथे जाईन. काय करीन, ह्या दिव्य औषधी आणलेल्या आहेत, त्या लक्ष्मण तिथं उठन, पुन्हा राजा रावणाला मारून आणि त्या लंकेचं राजे कुणाला त्या बिभीषणाला देऊ राजा, असे कार्य करूत असे हनुमंतराया बोलू लागले. सोडवीन सीता सुंदरी सुरे सोडवीन निज गजरी सुरवरांशे जय जयकारे अवध्या नगरी परवेशो. हनुमंतराय म्हणू लागले, एवढं कार्य करणार मी तिथे गेल्यानंतर सीता मातोश्रीच्या बंदिस्त सीता मातोश्रीची सोडवणूक करीन. 33 कोटी देव इंद्रजितानं बंदिस्त घातलेले त्यांना मुक्त करीन. हे नवघराच्या ज्या राजा रावणानं त्यांना सुद्धा मुक्त करीन आणि असा म्हणले ह्याचा विजयाचा ध्वज म्हणले फडकेन. एवढं मी कार्य करीन हनुमंतराया बोलू लागले. आई तुखे केल्यावीन सर्वथा तुझ ढळोनी दे मिरगोनाधा वाया चुको नको आता उठे तत्वता. हो उठ लवकर हे प्रभू रामचंद्राय, एवढं कार्य केल्याशिवाय मी तुला ढळू देणार नाही, म्हणजे हलू देणार नाही. मी शेपटीत बांधीन आणि तुला घेऊन जाईन असे हनुमंतराया बोलू लागले. आई धुर लक्षण असे नवे जिने स्वामित्वास बाधा पावे ऐशना धरावे रागवी वेगी निघावे योधा. होय देवादी देवा, हे धूर लक्षण तुझं नाही का? तुम्ही सर्व करते धरते आणि देवादी देव हे तुम्ही करणं योग्य नाही. चला लवकर उठा म्हणून हनुमंतराया प्रभू रामचंद्र. हा तू युद्ध धर्म सांडीसी दूषण लागी सूर्यवंशाशी आणि सकळांती मारवीसी हत्या घेसी निजमा. विनाकारण देवा हे पातळ घेऊ नका का? सूर्यवंशाचं विरुद्ध तुम्ही युद्ध धर्म सोडून युद्ध करा आणि सर्वांना सुख द्या, हे कार्य असे हनुमंतराया बोललोय. पूर्वी शिष्टाईच्या वेळी झुंजो निधीची गोळांगोळ्या एका जुनी पापावळे निधीने सगळे वेळी केवी मारो. हो अशा प्रकारे असणार. मग एवढं आपण इथं कार्य केले, काय केले, शिष्टाई केली, नाना प्रकारचं त्या शिष्टाई कशासाठी केली हे देवाने प्रभू रामचंद्र म्हणून तुम्ही म्हणू लागलात. गव्हा बरोबर काय केले, किडे बिरोडवर ज्यानं म्हणले काही हे केलं नाही, ज्यानं काही कार्य केलं नाही त्याला बी विनाकारण म्हणले मार बसायला म्हणून शिष्टाई केली. मग एवढं करू नये तुम्ही असं इथे येऊन बसलात हनुमंतराया बोलू लागले. आयुष्य कृपळ रघुनाथा नवी संभवशी निज भक्त ते सगळं रणी सांडिता दयाळुता काय झाली. हे देवादी देवा, तुमचं तर भक्त वत्सल करुणा करायत. तुम्ही भक्ताला जिथं जाऊन तिथं संकट काळी सोडवतात. मग आता एवढा असणारा कोण लक्ष्मण बंधू तिथं पडलेला आहे मूर्छित अवस्थेत. मग त्या लक्ष्मणाला उठवायचंय. तुम्ही भक्त वत्सल आहेत, कृपाळ होईत असे हनुमंतराया बोलू लागले. स्वर्गी चिंतिती सुरवरे रावणा मारिल रामचंद्र बंद सुडविल समग्र निरंतर वाट पाहतीये. हो ते स्वर्गातले तुमची सारखे म्हणले वाट पाहतात का, चिंतन करतात. आता देवादी देव प्रभू रामचंद्र काय करणार आहे, त्या राजा रावणाला मारतेन. मग 33 कोटी देव सुटतील असे नवघराची म्हणले बांधोडी सुटन असं सर्व म्हणले तुमचं सर्व चिंतन करू लागलेले. ऋषी वाल्मिकीचे भाष्य अनागताती सुरस राम मारिले रावणास त्या बोलास साचे. कोण त्या वाल्मिकी ऋषीनं जे ऋषी भाष्य लिहिलेलं आहे, प्रभू रामचंद्र अवतीर्ण व्हायच्या अगोदर हे लिहिलेलं आहे किंवा राम अवतीर्ण होते आणि ह्या सर्व असणारा राक्षसांचा कुळ निर्दाळन होईल आणि त्या ते सर्व जे वाल्मिक बोलले ते कार्य तुम्ही करून दाखवा असे हनुमंतराया त्या प्रभू रामचंद्राशी बोल. प्रति पाळावी वेदासी संरक्षावी पुराणासी
नुलंगावे ऋषी वचनाशी प्रतिज्ञाशी श्रीराम. हो देवादि देवा, प्रतिपालन वेदाचं करायचंय, ह्या असणाऱ्या पुराणाचं म्हणले पालन करायचंय, भक्ताचं आणि ऋषीचं म्हणले वचन खोटं होऊ द्यायचं नाही, हे कार्य तुम्ही करा. ते प्रतिज्ञा साच करी रावणाती जीवे मारी, शरणागताचा कैवारी निज भक्त करी उल्हास. हो काय तुम्ही शरण भक्ताचे कैवारी. आणि जे म्हणले हे ना म्हणले ऋषी मुनींना जे म्हणले हे भाष्य करून ठेवलंय ते सर्व सत्य करून दाखवा असे बोलू लागले. अशोक वनिके माधारी अडकली सीताय सुंदरी, तिशी सोडून झडकरी अभिषेको करी विभीषणा. प्रभू रामचंद्र हनुमंतराय म्हणू लागले त्या अशोकवनामध्ये कोण सीता मातोश्री जे अडको त्या राजा रावणानं जे ठेवलेलं आहे त्यांची सुटका करा आणि त्या बिभीषणाला त्या राजावर तुम्ही बोलला ते स्थापन करा, एवढं कार्य करून दाखवा. तुझ्याने रघुनाथा पाऊलही नच घालवे सर्वथा, तूज विनामी सकळ व्रता आसारता भूमी भारे. देवादि देवा प्रभू रामचंद्रा तुमची शपथ घेऊन सांगतो तुमच्याशिवाय मी कसा आहे ह्या भूमीवर म्हणले ह्या पृथ्वीवर माझा भार आहे, तुमच्याशिवाय कुठलंच कार्य करू शकत नाही. हनुमंतराय बोलू लागले किती पासी निर्वाण कशासाठी धरशी मोना, तुझ विनन करी गमन येतीची प्राणा. देवादि देवा मग एवढं तुम्ही म्हणले गप्प का बसला, का एवढं निर्वाण पाहिला कशामुळं असे हनुमंतराया त्या भरताला राम समजून बोलू लागले. नमन तुझ्या पायासी लोटांगना चरणासी, भूत झालू कस विशिरणी युद्धाशी न वाचता. देवादि देवा प्रभू रामचंद्र साष्टांग लोटांगण आहे वंदन आहे तुमच्या चरणावर. हनुमंतराय बोलू लागले का तुम्ही युद्ध धर्म सोडला. अश्रू आले दोही डोळा गात्री कांपती चळचळा, सर्वांगी स्वेदे कलोळा चालीला कपी विकडा जाऊ पाही. एवढं हनुमंतराय लीन झाले, काय झालं डोळ्यातून अश्रुधारा होऊ लागल्या, घामाचे लोंढे होऊ लागले, अशी हनुमंतरायाची विकळ अवस्था झालेली आहे. पुंडलिका श्री ज्ञानदेव देव तुकाराम प्रभू रामचंद्र भगवान की. वाचक महादेव गायकवाड, वाचक महादेव गायकवाड. वाचक महादेव गायकवाड. चला महानंदा कदम साळेगाव. सूचक पांडुरंग पांढरे उठा. हा गेले गेले वाचक गेले, थांबा तुम्ही तिथं थांबा, गेले वाचक. हा 115 झाली. कुंडली हो. श्रीरामचंद्र भगवान की जय. कुंडली कवरदे हरिटोल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. देखता कपीचे चिन्ह श्रीरामी प्रेम गहन, भरत झाला मूर्छापन्न देह भावासी जान विसरला. नमन करू गणनाथा उमाशंकराच्या सुता चरणावरी ठेवून माता साष्टांग माझा दंडवत. हनुमंतरायाच्या पायावर निजमस्तक ऐकणार भाईक मंडळीला साष्टांग नमस्कार. कथेला सुरुवात आहे. शक्तीमधला 5वा अध्याय, 5व्या अध्यायातली उत्तरार्धातली कथा आहे. आतापर्यंत आपण कथा ऐकली.
हनुमंत असणारा भरताला राम समजून बोलले. का बोलले? कारण का भरताची अवस्थाच असणारा रामरूप झालेली होती. कारण राम म्हणून का बोलले? कारण का राम म्हणता रामाची होईजे न पदी बैसुनी पदवी घेईजे. कारण तशी अवस्था निर्माण रामाची सारखी झाली होती. मग हनुमंत काही येडे नव्हते असणारा त्या ठिकाणी राम समजून बोलायला. रूपच असणारा त्या ठिकाणी रामाचं झालं होतं. म्हणून हनुमंत असणारा त्या ठिकाणी बोलले. बोलल्याच्या नंतर अशा म्हणल्याच्या नंतर अनेक प्रकारची विनंती करू लागले. हे रामा, ही असणारा सगळं सोडा आणि चला. अशा प्रकारचं म्हणल्याच्या नंतर काय बोलू लागले ती ऐका. नाठवे देहगे वृत्ती, नाठवे वर्णाश्रम जाती, नाठवे स्वजन संतती, जडली वृत्ती श्रीरामी. म्हणून असणारा कोणची असणारा त्या ठिकाणी अट्टव राहिली नाही. सगळी असणारा रामरूपा अवस्था झालेली आहे. सगळी वृत्ती असणारा रामाचीच झालेली आहे. असे असणारा तो हनुमंताचा असणारा त्या ठिकाणी अवतार आहे किंवा असणारा रूप झालेला आहे. मग हनुमंत काय करू लागले ते ऐका. नाठवे क्रिया कर्म, नाठवे धर्माधर्म, नाठवे रूप नाम, भरत सप्रेम पडिला. हो, म्हणून हनुमंतरायाचे शब्द असणारा ऐकिले आणि ते असणारा तो प्रेम निर्माण झालं. कुणाचं? भरताचं. म्हणून असणारा भरताला असणारा ध्येय भान राहिलं नाही. म्हणून मूर्छा असणारा त्या ठिकाणी आली आणि समाधी सुखात असणारा भरत त्या ठिकाणी गेलेले. एरीकडे कपिनंदना झाला ती विस्मयापन्न, श्रीराम होऊन या कोण मज संपूर्ण लक्षिणा. हो, हनुमंत असणारा विचार करू लागले, विस्मित झालेले. राम नसून असणारा ही असल कोण? ही असणारा मला काही लक्षणा नाही किंवा असणारा मला काही कळना झालंय. कोण असावा असा विचार मारुती करू लागले. दिसे श्रीराम सदृश्य देही, एक अंश उना नाही, रूप लावण्य गुण काही उणे नाही. श्रीरामा रामासारखाच दिसतंय. रूप रामासारखंच, रेखा रामासारखी, सगळं असणारा त्या ठिकाणी रामासारखंच आहे. पण कोण आहे काही असणारा माझ्या लक्षात येईना झालंय. कारण का अशा प्रकारचे हनुमंत असणारा विचार करू लागले. ठाण मान्यट का मेघ श्याम तनु देखा, कासे पितांबर सुरेखा, स्वरूप देखा साजिरे. हो, ठाण मान गुण लक्षण सगळे रामासारखे आहेत. काशेला पितांबर रामासारखंच आहे. मग सगळी वृत्तीच रामाच आहे. कारण रामच झाले होते कोण भरत. म्हणून हनुमंताला लक्षात येईना गेलं झालं असं. कपी विचारी मनात तो भरत झाला सावचित्त, घालोनी लोटांगण त्वरित कपिनाथ विनविला. हो, असा असणारा हनुमंत विचार करतात असणारा तो इकडे भरत सावध झाले आणि सावध होऊन हनुमंताला काय विनंती करू लागले ते ऐका. तू रामाचा निज भक्ता सखा जीवल हनुमंता, रामाज्ञेसी नित्यांकित राम सेवित सर्वदा. हनुमंताला असणारा भरत म्हणू लागले, तू रामाचा निजभक्त आहेस, साका आहेस, जीवलग आहेस. अखंड असणारा नामचिंतन तुझ्या मुखामध्ये आहे. तुझ्यासारखा हनुमंत भक्त कुणी नाही असं भक्ताचं वर्णन त्या ठिकाणी करू लागले. मी श्रीरामाचा धाकटा बंधू, भजनहीन महाबंधू, नायके श्रीराम कथा गंधू, अभाग्य सिंधू मी. काय म्हणतात भरतराज ऋषी, मी रामाचा धाकटा बंधू आहे. मला असणारा भजन कधी माहीत नाही किंवा असणारा कथा श्रवण काही ऐकत नाही. कारण भरतानं असणारा निंता घेऊन बोलायला सुरुवात केलं. कारण हा नंदीग्रामाच्या ठिकाणी अखंड नामधारक होते किंवा असणारा अखंड राम कथा चालू होती. पण भरत म्हणू लागले, मला काही असणारा त्या ठिकाणी त्या ज्ञान नाही, मला असणारा कसली आठव नाही. तू रामाचा भक्त आहेस म्हणून हनुमंताच्या गुणाचं वर्णन कर. नायके श्रीरामाचे नाम, नाठवे श्रीरामाचे कर्म, न देखे श्रीरामाचे प्रेम, भजनाधम मी एक. मला असणारा कसल्या प्रकारची रामाची आठव येत नाही. मला कर्म धर्म काहीच असणारा कळत नाही. मी एक अधर्म असणारा त्या ठिकाणी करणारा आहे.
असे भरत आपल्या जीवाला त्या ठिकाणी म्हणून घेऊ. तू सभाग्य कपिनंदना सबाह्य वेचिले श्रीराम भजना रामे वीन नेनशी आना प्रेमा गहन श्रीराम. हनुमंता काय तुझी भक्ती आहे. सगळं असणारा जीवन अर्पण असणारा भगवंताला केलेला आहेस. अखंड असणारा नामधारक आहेस. अखंड भजन असणारा तो भगवंताचा करत आहेस. माझ्यानं काही असणारा एवढं झालं नाही अशा प्रकारचे बोलले. सर्वेंद्रियाच्या ठाई राम कोंदला तुझे देई रामा वाचून नेनसी काही मनोनी पाही. सगळ्या इंद्रियाच्या ठाई असणारा तुझ्या देहात राम कोंदून गेलेला आहे. रामा वाचून तुला काही दिसत नाही. रामा वाचून काही बोलत नाहीस. अशी असणारा हनुमंता तुमची वरती आहे म्हणून हा भरत असणारा गुणाचं वर्णन करू लागला. आजी 14 वर्षापाठी कपी तुझ्या वाकपुटी ऐकिली श्रीरामाची गोष्टी तेने पोटी अवस्था. म्हणून आज 14 वर्षे झालं रामाची असणारा गोष्ट कानावर मी ऐकली नाही आणि माझ्या असणारा आठवणीत बी नाही. कारण का असे असणारा त्या ठिकाणी आज तुझ्या वाक्यपुटी म्हणजे तुझ्या मुखातून रामाची कथा ऐकली, रामाची गोष्ट ऐकली म्हणून मला असणारा आनंद वाटत आहे. अशा असणारा भरत म्हणून लागला. ऐकावया श्रीराम कथा अंतरी अनिवार अवस्था भक्तोत्तमा कपिनाथा उदासता नसावी. ए भक्त उत्तम असणारा तो हनुमंता, कारण रामाची कथा मला ऐकायसाठी अनिवार्य अवस्था झालेली आहे. तरी रामाची कथा असणारा तुम्ही सांगाई म्हणून अशी भरताची विनंती हनुमंता. अर्णिची चिंतित जो कोणी सांगेल रामचरित आजी तू भेटलासी येत तरी साध्यंत मज. मी अर्णिशी असणारा चिंतित होतो का मला रामकथा कोण सांगल म्हणून अशी आम्हाला आठवण होती. आज माझं भाग्य उदयाला आलं कारण रामभक्ताचा असणारा भेट झाली आणि रामकथा असणारा तुझ्या मुखातून ऐकली. रामकथा कशी आहे मंडळी? गोड आहे आणि पवित्र आहे, उद्धार करणारी आहे. बर एवढी असणारा कथा आहे पण त्या ठिकाणी कथा त्रिवणी संगम आहे. एक नाम आहे, एक असणारा देव आहे आणि पुन्हा असणारा भक्त आहे. अशी त्रिवणी संगम आहे. महिला मंडळ जी असणारा नारळ घेऊन जातात कशासाठी नेतात? कारण त्रिवणी संगम मध्ये असणारा ही नारळ सोडायचं असतंय म्हणून अशी नामकथा असणारा त्रिवणी संगम आहे म्हणून अशी गोड आहे. एवढी हनुमंता तुम्हाला सांग अशा प्रकारचे म्हणलं. उल्लंघोनी जासी येथ तरी मज होईल प्राणांत तुझ कोपेल श्री रघुनाथ उपेक्षिला भरत काय म्हणून हा रामकथा असणारा मला सांग हनुमंता. माझं जर वचन उल्लंघन गेलास तर राम तुझ्यावर रागावल. कारण का त्या प्रकारचा असणारा माझी विनंती आहे. मला रामकथा सांगाई अशी भरताची विनंती आहे. तिकडे स्वामी क्षोभेल इकडे माझा प्राण जाईल उभय संकटी शिनशील विश्वही बोल तुझ लाविल. कारण तिकडे असणारा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र तुझ्यावर रागावतील आणि इकडं माझा प्राण जाईल म्हणून असणारा उभय संकष्टी सिंचील. कारण का राम बी नाही आणि भरतही नाही अशी असणारा तुझी वरती हनुमंता होईल. याकरता मला असणारा रामकथा सांगाई असं माझं मन समाधान करावं अशी भरताची विनंती आहे. सरद्रड मनी विमंचून मज द्यावे समाधान ऐकून या कपिनंदन लोटांगण घालित. अशी भरताने विनंती केली. मला असणारा त्या ठिकाणी रामकथा सांगून माझं मन असणारा समाधान हा भरता हनुमंता कर अशी विनंती करीत असताना हा त्या ठिकाणी हनुमंतानं लोटांगण घातलं आणि काय म्हणून लागले. मज सांगता व्रतांत विलंब लागो पाहे येत उदया येताची भास्वत होईल घात सौमित्रा. हनुमंत असणारा त्या ठिकाणी विचार करू लागलेले. कारण का वित जर रामकथा सांगत बसलो तर सूर्य निघल. सूर्याचा किरण असणारा त्या ठिकाणी लक्ष्मणाच्या जखमेवर पडेल. लक्ष्मणाचा प्राण जाईल, अनार्थ होईल. मग आता मी काय करू असे हनुमंत विचार करू लागलेले. ब्रह्मशक्ती महादारून वरी पडता रवी किरण सौमित्राचा जाईल प्राण म्हणून त्वरेने जातसे. कारण त्या ब्रह्मदेवाचं वरदान तसं आहे. कसं?
कारण सूर्याचं किरण जर असणारा त्या ठिकाणी लक्ष्मणावर पडलं की लक्ष्मणाचा प्राण जाईल, याच्याकरता असणारा सूर्य निघण्याच्या अगोदर मला जायचंय. मग इथं जर रामकथा सांगत बसली तरी वेळ होईल अशा असणारा हनुमंत विचार करा. जरी प्रीती सौमित्रासी श्रीरामाते पाहू इच्छिसी, तरी गोऊ नको मजसी औषधीसी नेऊ दे. भरताला विनंती हनुमंतरायाची आहे, रामावर जर हा भरता तुमची प्रीती असेल आणि लक्ष्मणाला जर असणारा वाचवायचा असेल तर मला इथं असणारा त्या ठिकाणी गमवीत बसू नका, मला औषधी घेऊन लवकर जाऊ द्या अशी भरताला असणारा विनंती आहे. तुझं माझे लोटांगण शीघ्र द्यावे आज्ञापन, विलंब होईल महाविघ्न प्राण लक्ष्मण सोडी. भरता कारण का मला असणारा आज्ञा द्या, इलम असणारा झाल्याच्या नंतर विघ्न होणार आहे, याकरता मला लवकर जाऊ द्या अशी असणारा परवानगी हा मागू लागले. मागत असताना काय घडलं? ऐकता कपीची मात भरत क्रोधे कृतांत, उदया येता भास्वत करीन घात तयाचा. हो, असं हनुमंतानं म्हणल्याच्या नंतर भरताला राग आला का? कस काय सूर्य निघत आहे? कारण आम्ही सूर्यवंशाचे असणारा क्षत्रिय आहोत, काय त्या मजाल असणारा सूर्याची निघायची आहे अशी भरत असणारा त्या ठिकाणी प्रतिज्ञा करू लागलेली. वाहतो श्रीरामाची आन व्रतांत न सांगता संपूर्ण, तत्काळ माझा जाईल प्राण अर्धक्षण न लागता. काय प्रेम असेल हो भरताचं. कारण का रामकथा जर नाही सांगितली तर माझा प्राण जाईल. आता कुणी म्हणाल का मला कथा ऐकल्या सांगितल्याशिवाय माझा प्राण देतो म्हणून? मग एवढी असणारा भक्ती असणारा भरताची होती म्हणून रामरूप अवस्था झाली होती. अशा असणारा त्या ठिकाणी भरताने विनंती केली, कारण मला नाही जर कथा सांगितली तर मी इथंच देह त्याग करील असे असणारा म्हणून राहिलेले. एका वाचवू जातोसी दुजिया ते जीवे मारीशी, इतुकेनी सुख नवे श्रीरामासी कपी जानसी. हनुमंता, एकाला मारायचं आणि एकाला जिवंत करायचं ही असणारा त्या ठिकाणी कर, काय करू वाटेल कारण का तुझ्या मनाला वाटेल तसं कर. मग अशा प्रकारच्या हनुमंताला त्या ठिकाणी बोलू लागले. माझा प्राण जाईल येत शत्रुघ्न तत्काळ करील घात, तिघी माता त्वरित प्राण घात करतील. हनुमंता, माझा असणारा प्राण गेल्याच्या नंतर शत्रुघ्न असणारा मरण पावणार आहे, नाही तिघी आई असणारा प्राण त्याग करणार आहेत. मग एवढा अनर्थ असणारा या ठिकाणी व्हायला हनुमंता, मग तुला कळल तसं कर बाबा अशा प्रकारची विचार करू लागले. ऐकोनी युद्ध कथा कांत होईल गा समजता, साध्यंत व्रतांत न सांगता करशील घाता सर्वाच्या. हो, म्हणून असणारा हनुमंताला भरत त्या ठिकाणी म्हणू लागले, जर साध्यांत म्हणजे चालू घडीचा जर वर्तांत नाही सांगितला तर सगळ्याचा घात होणार आहे. मग याकरता हनुमंता तुला काय करायचंय ती तू ठरव अशा प्रकारचे बोलले. मग येथील चरित्र श्रीरामासी सांग सविस्तर, मारोनी माता महोदर येथे सत्वर मी आलो. म्हणून असं कराच ना हनुमंता, तुम्हाला जायचंय ना जा, पण असं सांगा इथला वर्तांत सांगा काय की सगळ्याचाच असणारा खप करून मी आलोय अशा प्रकारचा असणारा जाऊन रामाला सांगा अशा प्रकारचं तो म्हणून लागले. ऐकुनिया भरत वचन हनुमान अत्यंत विस्मयापन्न, यासी न देता समाधान गमन आपण. एवढी भरताची असणारा कसोटी हनुमंतानं बघितली, काय भाव असणारा भरताचा आहे, काय प्रेम आहे. पण हनुमंत असणारा विचार करू लागले, जर नाही भरताला कथा सांगितली तर अनर्थ होणार आहे. मग याचं आता आपण मन समाधान करावं, रामकथा सांगावी अशी विनंती असणारा तो भरताने केल्याच्या नंतर हनुमंत पुढे विचार करू लागलेले. उल्लंघिता भरतासी राम क्षोभेल मानसी, जगी होईना पेशी सज्जनासी उल्लंघिता. म्हणून अशा प्रकारचं राम भक्ताचं जर उल्लंघन केलं तर जगामध्ये मी अपेक्षा होईल, राम असणारा माझ्यावर रागावतील, याकरता असणारा रामकथा सांगावी
असा हनुमंतानं विचार केलेला आहे. औषधी मंद तेज होती वेगे क्षोभेल रघुपती, हे चुकवावी अपकीर्ती भरत चित्ती सुखावो. हो, औषधीचा असणारा मंद तेज होईल, ही कीर्ती असणारा चुकवाई भरताचं मन समाधान करावं, भरताचा अनर्थ चुकवावा आणि ही रामकथा सांगून भरताचं मन समाधान करून पुढे जावं असा हनुमंतरायाने विचार केला. आणि रामकथा असणारा सांगतील, कसे कसे सांगतील ती पुढच्या अध्यायामध्ये सांगतील. पुढील वाचक महानंदाबाई कदम साळेगाव, सूचक संदीपान जगदाळे उमरी. चला महानंदाबाई. शेहेचाळीस झाली, 46च्या पुढली घ्यायची. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः. आता तरी झालं टणका, श्रीराम भजनी आवचक. ओळी बघा कोणची चालू आहे तर 46च्या पुढी 47 गेले. उदय येता ग बसती. हो उदय येता ग बसती. उदय येता ग बसती, त्याशी मारीन निश्चित. रवी माझे जाणो शक्ती, बाळपणी ख्याती केली जे. सूर्य जर उदयाला आला तर बाळपणी असणार सूर्याला आम्ही सूर्याबरोबर आम्ही काय काय युद्ध केलं, काय काय ताकद लावली, अशाप्रमाणे असणारे हनुमंतराय बोलायलेत. आता तरी झालं टणक, श्रीराम भजनी आवचक. रवी बापुडे कोण मशक, उदय देख यावया. हनुमंतराय बोलायला लागलेत. ज्यावेळेस लहानपणी आईनं सांगितलेलं होतं फळ कसं या लाल बघून खायचं, म्हणून भूक लागल्यामुळं सूर्याकडे खायला गेलो, पण त्यापेक्षा आता मोठा टणक झालोय, आता असं वयाने मोठा आहे असे हनुमंतराय विचार करतात. ऐशे विचारून मानसी, छळणे पुसे भरतासी. उदय तारविसी, अनर्थासी कारण. जर इथंच थांबलं, भरताच्या मनाप्रमाणे जर मी कथा सांगत बसलो, जर सूर्य उदयाला आला तर वनस्पती काम करणार नाही, लक्ष्मण मरण पावल्याशिवाय राहणार नाही. मग हा दोन विचार आहेत. मग दोन विचारामध्ये कोणतं साधन करावं आणि कोणत्या साधनाने आपल्याला प्राप्ती होईल असे हनुमंतराय विचार करायलेत. ऐकोनी कपीचे उत्तर, पोळले भरताचे अंतर. बोलो आदरिले खडतर, कपी उत्तर ऐकत. हनुमंतराय बोलत असताना हनुमंतरायाने विचार केला, औषधं जर आपले इथपर्यंत आपण कार्य केलेले आणि इथंच जर कार्य आपलं संपलं तर मग औषधाचा काय उपयोग आहे. इकडं भरताला वाटलं आपल्याला न बोलता न कथा सांगता जर हनुमंत गेला तर आपला तरी काय उपयोग आहे, असा दोघाचा विचार चालू आहे. न साधता राम कार्यासी, उदय पावता रविसी. समूळ छेदन मी त्यासी, वानाग्रेशी क्षण अर्धे. हनुमंता जर रामकथा तू सांगितली नाहीस, रामकथेची मला आवड आहे, तुला सूर्याची उगवण्याची भीतीनं सूर्य एका बाणाने असणारं त्याचं छेदन करीन असं भरताचं वक्तव्य आणि हनुमंताचे असणाऱ्या दोन्हीचा हा विचार आहे. तुझं उशीर होईल जरी, तरी सर्पवत बाणाग्री. बैसुनिया रामशरी, क्षण माझारी पावीन. हनुमंतरायाला भरत विचार करून बोलायलेत. हनुमंता
तुझ्या उड्डाणाचा एक जर कमीच पडला, तुला उड्डाणाने जर उशीर होत असेल तर माझ्या असणाऱ्या बाणावरती आरूढ होय आणि बाण असणारा तिथपर्यंत लवकरात लवकर सोडीन हे मनात बी आणू नको, असा माझा बाण आहे, असं भरत असणारा हनुमंताशी बोलतोय. एका जनार्दना शरण हनुमान देईल समाधान, अति गोड निरूपण सावधान परिसावे. गावबा काका असणारे आपल्या गुरुला शरण गेलेत आणि शरण गेल्याच्या नंतर सावधानता तुम्ही दिलेला असणारं मला लेखणीचं कार्य हा एक आनंदच आहे, म्हणून आनंदात आनंद आहे. पुढील कथा अशी रस आहे आणि गोड आहे असे असणारे गावबा काका बोलतात. चतुराय का जनार्दन करिता निजगुणानुकथन, शब्दाशी उपरती होऊन निजरूपी लीन तो झाला. जनार्दन स्वामी असणारे आणि गावबा काका आणि नाथ महाराज हा तिन्हीचा असणारा अनुवाद आहे. ज्यावेळेस असणाऱ्या नाथ महाराजांनी माझ्या हाती असणारं कार्य दिलंय आणि कार्य दिल्याच्या नंतर जनार्दन स्वामीची असणारी माझ्यावरती कृपा आहे, हा मोठा असणारा लाभ आहे असे असणारे गावबा काका बोलतात. स्वयनिजरूपी लीन झाला तरी न राहे उगला, निज कथा गावया वहिला राहून ठेला साक्षीत्वे. साक्षीतत्वाने असणारी माझ्या हातामध्ये असणारी लेखणी दिली, पाठपुरावा करणारी माझे गुरु आहेत. त्या गुरुच्या लेखणीमुळं मग असणारं मला वरदान मिळालं आणि कार्य करण्याकरता प्रवर्त केले हे माझे असणारे गुरु आहेत. आणि गुरु असणारे नाथांचे गुरु जनार्दन स्वामी आणि जनार्दन स्वामी असणारे माझे गुरु आहेत, म्हणून प्रवर्त झालं आणि असणारं हे रामायण लिहायला मी प्रवर्त झालेलं आहे. कदाचितच कुणी जाये म्हणून आडा उभा राहे, सरसाची लागला आहे परता नव्हे अनुमात्र. जर असंच जर झालं तर माझे असणारे गुरुवर हे सांगतात, जर असाच गेला आड जर झालं तर कार्य होईल, नसता आड नाही झालं तर तू थांबणार नाहीस. म्हणून असा वरदानाचा असणारे जनार्दन स्वामीने असणारा वरदान दिलं आणि गावबा काका असणारे कार्यरत आहे तिथं. तरी भरवसा नाही पोटी म्हणून श्रीरामाशी मज गाठी, घालून या ठेलाव चटी अति संकटी सांडीना. अशा संकटाच्या ठिकाणी नाथ महाराज बोलायले, माझं मी निमित्ताला आहे, कार्य करणारे प्रभू रामचंद्र आहेत, त्यांनीच मला कार्य करायला लावलं आणि त्यांच्याच आशीर्वादाने असं कार्य माझ्या हाताने झालं, असं समाधान आहे असे नाथ महाराज बोलायले. लागला से जेत जेथ काही न चले मत, शोधून हम बुद्धी चित्त क्षीणव्रत मज केले. बुद्धी समाधान आणि चित्त हे एकाग्र केलं आणि एकाग्र केल्याच्या नंतर ज्या माझ्या गुरुनी माझ्यावरती आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वादाच्या ठिकाणी कार्य करायला सुरुवात केली. सभ्य माझा करून गोळा एकाएकी पलटून ठेला, उपाय सर्वत तुटला पडल्या पडल्या गाववी. गावबा काका आणि नाथ महाराज आहेत. जनार्दन स्वामीचा असणारा अनुवाद आहे, असा गोळा आहे, गोळ्याचं असणारं त्याला स्वरूप दिलं आणि त्या स्वरूप दिल्याच्या नंतर माझे कार्य माझी लेखन प्रवर्त झालेली असं बोलू लागलेले. झने मी मौनी राहे म्हणून वाचसी स्वय होये, निज कीर्ती स्वय गाये करू काय मी आता. मौनता वाचा आहे, वाचा न बोलायलो पण वाचा बोला लावणारे माझे गुरुवर आहेत. त्या गुरुच्या असणाऱ्या कृपा आशीर्वादाने मी वाचस्त्व झालो आणि वाचा आली आणि त्या वाचेच्या निमित्ताने मी कार्य केलं. काही न चले सर्वथा
चौकरीलाची तत्वता शरण आलो साधू संता विचाराता मज सांगा. त्या साधू संताला शरण गेलो. साधू संताला शरण गेल्याच्या नंतर त्यांच्या कृपा आशीर्वादाने मी कार्याला सुरुवात केली. महान कार्य केलं असे असणारे गाव बघा का बोलतात. नेने प्रेमाचे बोल अप्रेमे उतळ की सखोल नेने योजनी बोले बोल वक्ता केवळ श्रीराम. वक्ता असणारे प्रभू रामचंद्र आहेत. वाचकता असणारी माझी असणारे मुखामध्ये दिलेली पाठीमाग आशीर्वाद आहेत. सर्व करणारा माझा भगवंत आहे. त्या भगवंताच्या कृपा आशीर्वादाने लिहिण्याचं कार्य माझ्याचे झालं असं आनंद मानू लागलेले. नेने पदबंध युत्पत्ती रिग नाही संस्कृती लेखनी देवने हाती राम निज कृती लिहवी तो. माझ्या ठिकाणी असणारा लिहिण्याची प्रवृत्ती नव्हती. मी लिहू शकत नव्हतो. माझ्यामध्ये असणारी बुद्धी नव्हती. पण बुद्धीचा दाता असणारे प्रभू रामचंद्र आहेत. त्यांच्या असणाऱ्या आशीर्वादात त्यांनी माझ्या हातामध्ये लेखणी दिली आणि लेखणी दिल्याच्या नंतर लिहायला सुरुवात केली. या लागी जी स्वामीनाथा मज बोल नाही सर्वथा वरद हस्त माझे माथा ठेवणे आता क्षमा की माझ्या असणाऱ्या जे. आशीर्वाद असतो दिलेला आशीर्वाद आहे. तुम्ही माझ्या असणाऱ्या मस्तकावर हात ठेवला आणि हात ठेवल्याच्या नंतर कृपा आशीर्वादाने मी सगळा असणारा पूर्ण झालो असे असणारे गाव बघा का बोलतात. तव कृपाळू साधू जन उभय हस्ते अलिंगुन स्वय बोलते झाले वचन अमृताहून सुखकारी. वरदानाचा आशीर्वाद देणारे साधू संत महात्मे सगळ्यांच्या आशीर्वादाने अमृतमय माझ्या असणाऱ्या शरीराची ठिकाणी झालं. अमृतमय दृष्टी झाल्याच्यामुळं पूर्ण असणारे लिहिण्याकरता प्रवृत्त झालेलो आहे. तुका भाकी तोशी करुणा कासायसी होतसी दीना वक्ता एक जनार्दन ते तू कोण परिहार. बोलणारे असणारे जनार्दन स्वामी, आशीर्वाद देणारे जनार्दन स्वामी, नातांना आशीर्वाद द्याला नातांच्याच कृपेने असणारा माझे असणारे गुरु आहेत. त्यांच्याच कृपा आशीर्वादाने माझं कर्तार्थ झालं. माझ्या ठिकाणी असणारी बुद्धी आली असं ते मानू लागलेले. तुझे मुखे हे कथा आवडली श्री रघुनाथा वाचे वचन आणि वक्ता स्वय तत्वता होऊन ठेला. बोलत असताना बोबड्या बोलण्याची वाचा पण माझ्या असणाऱ्या भगवंताच्या ठिकाणी गुरुवाऱ्याच्या ठिकाणी आनंद झाला आणि बोबडी वाचा असणारी त्यांनी मान्य केली. मान्य करून कृपा आशीर्वाद द्याला माझा कर्तार्थ झालेला आहे. पुंक भरणी मस्केसी आवडे स्वामीच्या मानसी ध्वनी वाजवी जैशी तैशी संबंध मस्केसी असे ना. त्याप्रमाणे आवड भगवंताला त्याप्रमाणे संताला आवड आहे. संताच्या कृपा आशीर्वादाने आणि त्या असणाऱ्या गुरुवारांच्या आशीर्वादाने माझा असणारा खरंच हा ध्येय कर्तार्थ झाला, पावन झाला. कृपा आशीर्वाद असल्याशिवाय कुठलं होत नाही अशी मन समाधान बोलू लागलेले. ऐशे निज कृपा साधू वचन निवविला एका जनार्दन उल्हास पाऊन चौगुण लोटांगणे विनवीत. अशा साधू संतांच्या आशीर्वादाने अशा गुरुवारांच्या आशीर्वादाने त्यांच्या असणाऱ्या चरणावरती माझा नतमस्तक आहे, लोटांगण आहे. अशी कृपा असणारे गुरुवर आहेत माझे असा आनंद व्यक्त करू लागलेले आहेत. पुढील कथा अनुसंधान भरत राम कथा श्रवण करुणी कपीचे पूजन बाणी बैसवणी पोळविल. असे नाथ महाराज बोलायले. गावबा काकांचा असणारा दृष्टांत आहे. इथून असणारे भरतांच्या बाणावरती आरूढ होणारे
हनुमंतरायाला सुवेळेच्या ठिकाणी बाण नेऊन सोडणार आहे. असे पुढच्या अध्यायामध्ये कथा आपल्याला ऐकायला मिळणार आहे. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे युद्धकांडे एका कार्तिकाया भरत हनुमन दर्शन नाम सप्तम चतुर्शोमाध्याय. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. अर्जुनेश्वर भगवान की जय. वाचक पुरीबाई शिरसाळा. वाचक पुरीबाई शिरसाळा. सूचक सत्यशिला मोरे. उठा पटकन. पुंडलिका वरदे हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. पार्वती पते शिव हर 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 महादेव. सब संतन की जय. देखून या व्रत प्रेमाशी नमन करुणी वेगेशी सांगावया राम कथेशी प्रेम करुणी अनिवार. श्रीराम जय राम जय जय राम राम कृष्ण हरी. ग्रंथगार गावा महाराज कथेला परिहार देऊ लागले. इकडं सगळे वयवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध सगळ्याला ह्या बालकाचा कोटी कोटी नमस्कार. आमानिचय सोय मनी राम रूप जगी देखुनी व्रत उल्लंघुनी केवी घडे बंधू धाकटा रामाचा. निष्ठावंत भक्त आहे दोन्ही राम भक्त आहे. भरत बी तसाच राम बी तसाच आपलं हनुमान बी तसा. दोन्ही भक्ताची कथा या. इकडं हनुमंत विचार करू लागलेत मला जायचं आडीहीर झाली या सूर्य जर निघाला अनर्थ होईल. पण निष्ठावंत भक्त आहे कोण भरत राजा ह्याला जर कथा नाही सांगितली तर अनर्थ होईल. असं करायला जमणार नाही. मग काय करा असा विचार करून रामकथा सांगण्यासाठी काय करू लागली. तोही आम्हा रामसाचा केव्हा उलंघू याची वाचा लावीन कथेचा नवया व्रत ऐके सावधान. लावीन कथेचा भरत सावधान ऐक. भरत ऐके सावधान चित्रकोटी रघुनंदन देऊने तुम्हा समाधान पुढारी गमन मांडिले. पुढारी गमन मांडिले. चित्रकूट पर्वतावर आले. पुढील कथा काय काय झाली ही सविस्तर सांगतो ऐका म्हणून लागले हनुमंताला. घेऊन अगस्तीची भेटी सांगून या हुए गोष्टी श्रभंगे ऋषी जगजटी उठा उठी उदरीला. अगस्तीची भेट घेतली. अगस्तीची भेट ती पुढे शरभंग ऋषीची भेट झाली. शरभंग ऋषीची भेट घेऊन प्रत्येकाची भेट घेत हनुमंत प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीता मातोश्री पुढे जाऊ लागलेत. विराधा येऊन आडवा सीता उचलून निघे त्या धवा राम करुणी बाण लावा महाभाऊ मारिला. महाभाऊ मारिला. विराध नावाचा राक्षस आवड लांब लांब हात येतं लांबूनच घ्यायचा खायचा असं त्याची वृत्ती होती. मातोश्री पाठीमागं होत्या. प्रभू रामचंद्र पुढे लक्ष्मणमध्ये पाठीमागं राहिल्या म्हणून लगेच सीतेला धरल्या राक्षसानं आणि विचारू लागला
खरंच आता ही तुला कोण नाही सोडणार, माझी झाली असा म्हणून ते राक्षस निर्वसना करू लागलेला आहे. जटाईशी सका पडिला येऊनी पंचवटी शिराईला, आश्रमा मनोरमा रचिला राखण ठेविले जटाईशी. खरंच गावा महाराजचा परिहार, गावा महाराजचा प्रयत्न रामायणाला कुणीच येत नाहीत म्हणून मुजकी सारसार कथा. इकडं हनुमंताला भरतराजाला हनुमंत कथा सांगू लागले. खरंच हे पंचवटीमध्ये मनोरम आश्रम केले, तिथं राहू लागले. सीता मातुश्री, लक्ष्मण, प्रभू रामचंद्र, तिथं जटायू भेटला. पुढे काय झालेले? करिता विन विहारासी सौमित्रे मारिले शंभरासी, शृपनका माता होय त्यासी लक्ष्मणाशी छळू आली. लक्ष्मणाशी छळू आली. जटायू राखण होता, जटायूपक्षी अहोरात्र राखण करू लागला. पण चरायला गेला तितक्यामध्येच हे राजानं डाव साधला. राजा रावण आला, सीता मातुश्रीचं हरण केलं. नवीने भिक्षाम दे माय म्हणला हरण केलं. मग जटायू पुढे आला. जटायूचं भरपूर युद्ध केलं, रक्ताच्या थरव्यामध्ये जटायू पाडला. पुढे त्याच्यासंग युद्ध करून पुढे भगवंत जाऊ लागले. काय झालं? सुमित्रे केले विधान सर्वाचे दिले नाक कान, खरा दुष्यना गेली शरण राम लक्ष्मण मारावया. राम लक्ष्मण माराव्या. ही नकटी शूर्पणखा हिच्यामुळं सगळं चौकड लंकेची कड लागली, सगळीकडं रांगोळी झाली. कशामुळं? ह्या नकटीमुळं झालं. हिचा शंभरासूर नावाचा पुत्र होता, त्याचा वध झाला. कुणाच्या? लक्ष्मणाच्या हातानं. लक्ष्मण खड्ग त्याच्या हातात आलं. खड्गाने विचार केला, ही दुष्ट या, हे राक्षस तपश्चर्या करायलाय, पण दुष्टाचं निर्दळण करीन. हे लोखंडाचं पोलादाचं हे खड्ग असं विचार करू लागलं. तुम्ही आम्हाला मानव असू ना, तुम्ही आम्हाला कळ नाही. हे खड्ग म्हणून लागलं, हे दुष्टाच्या जर हातात गेलं ते दुष्ट प्रत्येचा संहार करीन. मग राम भक्ताच्या हातात जाऊन लक्ष्मणाच्या हातात गेलं. लक्ष्मण सहज असं बघितलं, ती तपश्चर्या करू लागला साम नावाचा पुत्र. त्याचा वध झाला. लक्ष्मणाला वाटलं खरंच ऋषीमुनी होता का की तपश्चर्या करू लागला, ह्याचा वध झाला, मला ब्रह्महत्याचं पाप लागलं. भगवंताकडे गेले. भगवंत म्हणले नाही र, हे राक्षस न होता, ही ऋषीमुनी नव्हता, ह्याचं संरक्षण करण्यासाठी तुला पाठविल, तर तू दुःख करू नको. पुढे काय झालेले? 14 सहस्त्र राक्षस गण तिसरा आणि खर दूषण, श्रीराम लक्ष्मणी आपण दारुरण करू आले. 14,000 राक्षसगण, त्रिशिरा, खर, दूषण, कोणी? नकटी शूर्पणखा. हिच्यामुळं हे भांडण्यासाठी करासाठी आली. म्हणजे माझ्या पुत्राचा वध केलाय कोणी? लक्ष्मणानं. पंचवटीमध्ये चाला तितके घेऊन आले. 14,000 खर, दूषण सगळ्याचा निपांत केला. पुढे काय झालेले? एकल्याने राम आपण मारीन लागता शन, मुक्ती करुणी जनस्थान दे दान दिदले. दान दिदले, मुक्त केले जनस्थान. हे जनस्थान मुक्त केलं का? तर राक्षसाचा सगळा फैलाव होता. ऋषीमुनी जपी तपश्चर्या करायला सगळं बंद पडलं होतं, म्हणून सगळ्याचा निपांत राक्षसांचा केला. जनस्थान ब्राह्मणाला दान दिलं भगवंतानं. एकटाच राम, एकटेच रामानं, एकाच बाणानं सगळ्याचा निपांत करायला अशी शूर्पणखा नकटी सांगू लागलेली आहे. ऐकून ती मात तळमळीत लंकानात, सीताहरणा सौदात छळणारत करू आला. छळणार्थ को आला. खरंच इकडं नकटी गेली या, कुठं लंकेकडे गेली. राजा रावणाला सांगू लागली. आता इकडला तर निपांत झाला या. खरंच राजा रावणा म्हणाली, मानवच येतं, सुंदर स्त्रिया 80,000 महान पतिव्रता मंडोदरी असून राजा रावणाला प्रबोधन करू लागली. कोण? नकटी शूर्पणखा. बहीण आहे सखी, म्हणू लागली सुंदर आहे कोण? सीता. म्हणजे मनात भरवायचं असं काम ही शूर्पणखा करू लागलेली. मृग विषय दिदला मारिचारी, देखता सीता उलासी, त्याशी मागे कंचोळीसी, श्रीराम त्याशी मारू गेला. मारीच नावाला मामाला तयार केलं या. मारीच राक्षसांना
सोन्याचं मृगाचं हरण, सुंदर हरण होऊन सांगितलं. आता राक्षसांना काही रूप घेता येतं. हे मारीच नावाचा राक्षस सुंदर हरण झालं, जसं सोन्याचं असतंय चमचम करणारं. हे माईक हरण झालं. या सीता मातोश्रीकडे आलंय आणि सीता मातोश्रीला वाटलं खरंच सुंदर हरण आहे, किती चांगलं या, खरंच हिची आपल्याला चुळी होईन, अर्ध्या आसनाचं आसन होईन भगवंताला बसाय, कुठं अविद्येला गेल्यास, असं मनामध्ये सीतेचा लोभ निर्माण झालेला आहे. मायेचा मृग निघे बाहेरी, राम काढूनी नेला दुरी, जटाई चरू गेला वनांतरी, सीता सुंदरी एकली. सीता सुंदरी एकली. मायाचा मृग आहे, ही माई कया, ही खरं नव्हतं, पण तुम्हा आम्हाला लोक दाखवायचं. भगवंताची लीला आहे, भगवंताचं हे नाटक आहे. हे तुम्हा आम्हाला कसं वागायचं, कसं मानव लोकांमध्ये आल्यास भावाभावानं कसं वागायचं, सासूनानं कसं वागायचं, बंधुप्रेम काय असतं हे दाखवायचं भगवंताला. ही भगवंताची लीला या. पती पत्नीचं कसं प्रेम आहे ही सगळी लीला दाखवायची. भगवंताचं हे नाटक, जसं नाटकातलं पार्ट असतं या राजा राणीचं, तसं भगवंताची ही लीला आहे, भगवंताचं हे पार्ट या. ही रंगू दाखवू लागले. इकडं ही माई खारण या. सीता मातोश्रीला कशाचा लोभ आहे, ती आदिमाया शक्ती जगज्जननी या, ब्रह्म मायाचा खेळ आहे, प्रकृती पुरुषाचा खेळ आहे. इथून आम्हाला मायामध्ये अडकलात. भगवंताला सीतेला माया काय करते, काहीच करू शकत नाही. पण लौकिक धर्म ही दाखवायचंय, हे लौकिकासाठी ही माया निर्माण केली. ही माई खारण बघितलं, सीतेला मोह झाला, लोभ निर्माण झाला आणि हट्ट धरला. भगवंताला कधीच मागितले नाही, पण भगवंताला म्हणू लागले मातोश्री खरंच सोन्याचं हरण आहे, किती चांगलं आहे, सुंदर आहे, त्याची मला चोळी करायची, असा हट्ट धरलेला आहे. रक्षण ठेविले लक्ष्मणा, ऐकुनी माये मृग वचना, त्याशी करुनी छळाना, दिला दवडूनी सीतेनं, दिला दवडूनी सीतेनं. माई खारण्या, माई खारण्याला खरं आता लक्ष्मण राखण ठेवले. आता भगवंताला माहिती या, लक्ष्मणाला दौडून दिलं. हाकल नाना शब्दानं बोलल्या, बोलून ते बोलल्या कोण, मातोश्री आदिमाय शक्ती या. लक्ष्मणाला नाही जा म्हणल्या. पुढे काय झालेले, रावणा येऊनी कपटा करी, हारिली जानकी सुंदरी, जटाई धावला झडा करी, त्याशी मारीन रावणा, त्याशी मारीन रावण. इकडं राजा रावणानं सीतेचं हरण केलं. लक्ष्मण बी जवळ नाही, भगवंत बी जवळ नाही. इतक्यामध्ये आता कोणीच नाही. ही जटायू बी पक्षी चराय गेला होता. तितक्यामध्ये मातोश्रीचं हरण केलं. जाऊ लागला वेगेनं राजा रावण. रामाला धावूनी तवा जटाईशी होता प्राणक्रमानी, करुणी त्याशी उदरणी, पुढ्या पण चालिला. जटायू पक्षी पुढे आला. मातोश्री आक्रंदू लागल्या, रडू लागल्या. त्या टायमाला जटायू आला. युद्ध केलं. पण रामभक्त निष्ठावंत असते. तर खरं तुझं मरण कशात आहे, माझं मरण हे ना रामभक्त म्हणून खरं सांगितलं, शब्दात आपलं पंकात सांगितलं. हे मला राजा रावण कपटी, ते मला माझ्या अंगठ्यात, त्याच्या अंगठ्यात मरणच नव्हतं. युद्ध केलं, घायल झाला जटायू, रक्ताच्या थारोळमध्ये पडलेला आहे. हाता पाया विना मोधळ, कबंद गिळा वयाला, रामाने जाबा बंधू छेदिला, पाठविला वैकुंठा. हाता पायी न मोदला, कबंद गिळू आला. कबंद गिळण्यासाठी आला, पण त्याला वैकुंठाला निजधामाला भगवंतानं पाठविलेले. पैपात्री महावीर आम्हा भेटल वानर, सोमी नेमिला रामचंद्र, भाग्य थोर आमुचे. पंपा तीरावर त्या सरोवरावर खरंच भेट झाली. ही 5 वानर आहेत. कोण सुग्रीव राजा हे ऋषिमुख पर्वतावर राहू लागले. तिथं हनुमंत होते. तिथं आमची भेट झाली. खरंच आमचं भाग्य थोर आहे असं सांगू लागले. वाळी सुग्रीवा वैरा भारी, दोज दारुनी हेरुनी झडकरी, आम्हा घालूनी बाहेरी, राज करीन किसकिंदे. वाली सुग्रीवाचा सख्खे बंधू पण पक्के संजीवनीबाई जाधव. इतकं दुःख झालं, संजीवनीबाई जाधव झालं. त्याची दारा हरण केली. तारा नवनवे राज्यातून हाकलून दिलं. मग ती ऋषिमुख पर्वतावर वरदान होतं. ऋषीचा शाप होता, जर वाली इथं आला तर मरण पावन म्हणून वाली त्या ऋषिमुख पर्वत येत नव्हता. मग ऋषिमुख पर्वतावर राहू लागले अशी कथा सांगू लागले. 2 गोष्टी सांग जरा या खाली.
2 शब्द सांगायचे, उशीर व्हायला. हा हा 20 झाल्या 20. 2 शब्द पटपट सांगायचे. 8 वाजता